नाही, आता आपण काय करतो आहे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजूबाजूची 16 गावं आहेत, त्यांचा देखील कचरा उचलण्याचा आम्हाला एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या 16 गावांकरता आपण एक सेपरेट प्लांट करण्याचं योजले आहे. कारण आत्ताची टेक्नॉलॉजी ही अपग्रेड झालेली आहे. आपण पाहता आहात की आपला जो घनकचऱ्याचा प्लांट आहे तो बरेच वर्ष झालेला आहे आणि त्यामध्ये वेस्ट टू प्लास्टिक पासून डिझेल किंवा असं वेस्ट टू एनर्जीचा आपण प्रकल्प राबवलाय, पण आता वेस्ट टू सीएनजी आलेलं आहे, वेस्ट टू बाकी सगळ्या गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये आपण इतर प्रकारचं अनकन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस करू शकतो आणि त्याच धर्तीवरती ह्या 16 गावांचा जो नवीन कचरा ऍड होणार आहे आपल्याला आणि कुंभच्या दरम्यान जो कचरा ऍड होणार आहे तो पण आता एका नवीन प्लांट मध्ये आपण घेतोय. त्याची आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे. कदाचित पीपीपी तत्वावरती लवकरच पुढच्या महिन्यात ती संकल्पना देखील आपल्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून ह्या 16 गावांचा कचरा प्लस ऍडिशनल जो कुंभमध्ये निर्माण होणारा कचरा आहे तो ह्या प्रकल्पातून सीएनजी मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला सीएनजीचा देखील तिथे वापर करता येणं शक्य होईल. कुठल्या ठिकाणी होईल? जो खत प्रकल्प आहे त्याच्याच शेजारी होईल, कारण ती खत प्रकल्पासाठी आपण जागा आरक्षित केलेली आहे आणि तिथेच तो प्रकल्प होईल. नाही, क्षमता वाढवायचा विषय वेगळा आहे आणि हा टोटली वेगळा प्रकल्प आहे. कारण काय होतं, क्षमता वाढवल्याने कचरा जो डिस्ट्रॉय करायचा आहे किंवा सेग्रिगेशन आहे किंवा त्याचं जे काही प्रोसेसिंग करायचं आहे त्याची क्षमता वाढते, पण विषय असा आहे की टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्याच्या दृष्टीने एक वेगळा प्लांट आपल्याला लागणार आहे. तो आधी कमी कपॅसिटीचा आपण सुरुवात करू, कारण ह्या 16 गावांचा कचरा जो येणार आहे तो नाशिक शहराच्या तुलनेत कमी असणार आहे, प्लस कुंभमेळ्याचा. तर असं मिळून एक फेज 1 लॉन्च करू आणि नंतर मग त्याची कपॅसिटी आपण वाढवत जाऊ. कचरा डेपोची जागा आहे, पण एक त्याच्या बाजूला आपण एक शासनाकडे विनंती केली आहे. आपलीच जागा आहे, 8 एकरचा लँड आहे, त्याच्यासाठी आपण मागणी करतोय. कधीपर्यंत येईल पहिला फेज? आपण त्याचं कमिशनिंग आता आम्ही एक अभ्यास दौरा देखील घेतो आहे. मध्यंतरी सन्माननीय सभापती आणि मी ते टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी पुण्याला देखील जाऊन आलो, पण त्यांचा जो एक प्रकल्प आहे, जो रनिंग प्लांट आहे तो गोव्यामध्ये आहे, त्याची देखील आम्ही पाहणी करून घेऊ आणि मग पुढच्या महिन्यात ते जर सगळ्यांना पटलं तर आम्ही पुढच्या महिन्यात अशी कारवाई करू. त्या गावांकडून चार्जेस वगैरे घेणार का आपण, शुल्क वगैरे? गावांचा जो कचरा, आता कचरा निर्मिती आणि कचरा आपण हे करणं त्याच्यावरती बैठका सुरू आहे. आता जिल्हा स्तरावरनं आम्हाला फक्त एवढं मागणी आली आहे की हा कचरा आपल्याला प्रोसेस करावा लागेल. आता ती गरज देखील आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता अनेक गावं देखील आहेत, ग्रामपंचायती आहेत, त्यांना आमच्याकडनं रस्त्यांची अपेक्षा. आताच आपण बघितलं की ग्रामस्थ आले होते आणि हे माझ्याकडे पत्र देखील आहे, चान्सी आहे, त्याच्यामध्ये मातोरी आहे, मुंगसारा आहे. त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचे रस्ते आणि त्यांच्या पाण्याची समस्या जे आहे, पायाभूत सुविधा आम्हाला द्याव्या, अशा पद्धतीचं हे पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने आपल्याकडे केलेलं आहे आणि ते सगळेच जण आज आले होते. तर ह्या देखील व्यवस्था त्यांना आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपल्याकडे अंतर्गत रस्त्यांसाठी निधी कसं आहे, हे ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरतीच म्हणत आहे आपल्याकडे की आजूबाजूची जी गावं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण कनेक्शन जे आहेत ते स्थिर करावे. आपण ह्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी पण बोललो आहे आणि मी स्वतः सीएम साहेबांशी पण बोलते. तर आपण एक साधारण एक कनेक्शन ग्रिड रोड्स आहे, तर आम्ही त्या याला रोड ग्रिड्स असा एक प्रोजेक्टचं नाव दिलं आहे की ते रोड ग्रिड्स जे आहेत ते विदिन सिटी मधले जे महत्वपूर्ण रस्ते आहेत त्याच्यासाठी आपण एक सूची तयार करतो आहे. तो लिमिटेड असणारे पण अत्यावश्यक जे आहे ते त्याच्यात आपण घेतोय रोड ग्रिड मध्ये.